हॅलो व्ह्यूवर्स, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जिच्यामुळे तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल। आपण सगळ्यांनी मुनिबा मजारी मॅमचं नाव ऐकलंच असेल। त्या एक प्रेरणादायी स्पीकर, कलाकार, समाजसेविका आहेत ज्यांनी अपंगत्वाचा सामना करताना कधीही हार मानली नाही। त्यांच्या जीवनात अनेक अडचणी आल्या, पण त्या प्रत्येक अडचणीला त्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने सामोरे गेल्या। एका व्हिडिओमध्ये मुनिबा मॅम सांगतात, माझा मुलगा माझ्याकडे आला। तो तेव्हा साधारण 4 ते 5 वर्षांचा असेल आणि म्हणाला, आई चल आपण फुटबॉल खेळू। आणि मॅम मग सॅड झाल्या, कारण त्यांना त्यांचे पाय हलवायला जमत नव्हतं, कारण की आत्ता पण त्यांना जमत नाही, त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता। तर तुम्ही जाऊ शकता त्या यूट्यूबवर आणि सर्च करू शकता मुनिबा मजारी आणि तुम्हाला त्यांची इन्फॉर्मेशन मिळून जाईल। म्हणजे त्यांचं यूट्यूब चॅनलच आहे ते। तर त्यांचा मुलगा मुनिबा मॅमकडे आला आणि म्हणाला, चल आई आपण ना फुटबॉल खेळू। तर मग मॅम सॅड झाल्या आणि म्हणाल्या, मी फुटबॉल नाही खेळू शकत, कारण त्यांचे पाय त्यांना मूव नाही करता येत होते, हलवता येत नव्हते। तर त्यांचा मुलगा लगेच म्हणाला, आई मग आपण हाताने कॅच खेळू। तर या एका छोट्याशा त्यांच्या कन्व्हर्सेशनमध्ये, त्यांच्या संवादामध्ये आपल्याला ही शिकवण मिळते, आपण कोणत्या गोष्टी करू शकत नाही यावर लक्ष केंद्रित न करता त्याऐवजी आपल्याला काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करा, है ना। म्हणजे अडचणींना सकारात्मक दृष्टिकोनातून पहा, त्यातून एक नवीन मार्ग तुम्हाला नक्कीच सापडेल। आय होप तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच काही ना काही शिकले असाल आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।